हॅलो गाईज, आज बाबाचा बर्थडे. आपण केक कापतो बाबाचा. तुम्ही पण या बर्थडेला म्हण. तुम्ही पण बर्थडेला या. हाय गाईज. हाय. तर आज आमच्या पप्पांचा बर्थडे, तर आम्ही आज छोटंसं सेलिब्रेशन करणार आहोत सगळे. आज तर बाबाचा बर्थडे आहे. आज केक कापायचा बाबाचा. हां, अयो. आम्ही केक कापले. तर आता आपल्याला इथे डेकोरेशन करायचंय. छोटंसंच करणार आहे आम्ही. छोटीशीच करणार आहे. तुम्ही म्हणे इकडं लावायचं असतं. म्हणे इकडं काम नाही चिरला. तर आता ह्या वॉलला आपल्याला डेकोरेशन करायचं. छोटंसंच आपण हॅपी बर्थडेचा टॅग लावणार आहे फक्त, आणि 2-3 बलून लावणार आहे. आणि आता सगळ्यांना बोलवलं आहे आम्ही, जे इथे आमच्या कामोट्यामध्ये राहतात फॅमिली मेंबर्स, त्यांनाच फक्त बोलवलं आहे. नाहीतर आमची फॅमिली अशी खूप मोठी आहे. आणि आता सगळे येतील थोड्या वेळात. दीदी वगैरे पण येईल आता, आणि दाजी. तर बघू कसं होतंय डेकोरेशन आणि कसा होतोय बर्थडे सेलिब्रेशन. तर आम्ही आता डेकोरेशन करतोय. बघू शकता वैष्णवी लोटेकर आणि श्रद्धा शिर्के यांना आम्ही ऑर्डर दिली आहे. आणि आमची पाहुणे यायला सुरुवात झाली. दीपाबाई आले आणि दादा आणि आदित्य चाललेत केक घ्यायला. ओय गाईज, हसते. बर्थडे बॉय आलेले आहेत शॉपिंग करून. कसं वाटतंय तुम्हाला तुमचा आज बर्थडे? आणि आता सगळे येणार आहेत पाहुणे. कसं वाटतंय? जोरात बोला. छान वाटतंय. आता तुम्ही कपडे चेंज करा. नाही का? कपडे नाही, नवीन घाला. शॉपिंग केलेत. किती कपडे घेतलेत तुम्हाला? दादाने. नवीन घाला आता. श्रद्धा, 2 शब्द बोल पप्पांच्या बर्थडे साठी. आज मामांचा बर्थडे, पण माझा कसा बसलाय? कायच ऐकायला नाही गेलंय. माझा आवाज नाही येत आहे. कोण आलंय? बर्थडे गर्ल. उद्या ज्यांचा बर्थडे आहे ते त्यांचं आगमन झालेलं आहे. नमस्कार. आज आलो आम्ही इथे बर्थडे सेलिब्रेशनला. असा करा, असा नमस्कार. ठीक आहे, नमस्कार. आम्ही आलो इथे बर्थडे सेलिब्रेशनला. अजून तर काही तयारी नाही यांची. सगळी तयारी झाली गाईज. मेन लावलंय आम्ही. आज आमच्या सासऱ्यांचा बर्थडे आज, तर बघू आता मला काही गिफ्ट देतात ते. तुम्ही त्यांना दिलं पाहिजे. सासऱ्यांनी ह्यांना ते हे झालंय, रिटर्न गिफ्ट पाहिजे का तुम्हाला? आम्ही पण त्यांना घेऊन आलो बर्थडे गिफ्ट. हा, आम्ही पण त्यांना घेऊन आलो बर्थडे गिफ्ट. आता रिटर्न मध्ये बघू काय देतात ते. रिटर्न मध्ये आम्ही देणार आहे 1 डझन केळी. हिचा तर आवाज गेलाय गाईज, त्यामुळे हिला आज ही ब्लॉग मध्ये येऊ शकत नाही, कारण हिला बोलायच येत नाही. दादा केक घेऊन आलाय आत्ताच. हा, डिलेव्हरी बॉय आला होता आणि केक घेऊन गेलाय. हो, जर सांगते ना मी, डिलेव्हरी बॉय आला होता. टॅग बघा आणि केक बघा. केक तर दिसणार नाही, आपण आता नंतरच बघू. आता सगळे थोडे आलेत. दीपाबाई आले, आदित्य आलाय, दाजी आले, दीदी रेडी होते, वैष्णवी आले, आणि उद्याची बर्थडे गर्ल पण आलेली आहे. हॅपी बर्थडे इन ॲडव्हान्स. वहिनी, कसं वाटतंय तुम्हाला? आज पप्पांचा बर्थडे आहे तुमच्या सासऱ्यांचा. छान वाटते. युवी आजारी पण आहे. युवी आजारी पण आहे. आणि वहिनी पण आजारी आहेत. आमचा युवी तर बसलाय डायपरवर आहे. इग्नोर करा. तिथे ब्लड करायचं. बोला 2 शब्द. हॅपी बर्थडे पप्पा. 3 शब्द बोलले. 2 सांगितलेले. छान होतं हे. बोल. हाय. आज माझे मिस्टर त्यांचा आज बर्थडे आहे, तर खूप आनंद होत आहे. आणि आता कसं वाटतंय तुला? लोटेकर फॅमिली पण बाहेर आलेली आहे आणि सगळे पाहुणे पण वेगळे झालेले आहेत. म्हणून छान वाटतंय. तर खूप छान वाटतंय. तर खूप छान वाटतंय. अजून मेंबर्स आलेत. काका आलेले.
काकाची तर तिला म्हणली तर मग खूप काका तुमचं स्वागत आहे. मग आज कार्यक्रम आहे की नाही? बसायलाच आलेत ते, बसायलाच आलेत. बॉटल द्या त्यांना. काका एक लंगडी डान्स झाला पाहिजे. लंगडी डान्स झाला पाहिजे. तुम्हाला आज कार्यक्रम आहे का? कार्यक्रम आहे का आज? तुमचा कार्यक्रम आहे का? कार्यक्रम आहे ना? आणि उद्या मस्कर फॅमिलीकडून नाही झालं तर निमंत्रण आमच्याकडे दुसऱ्या दिवशी खायचं. कोणी बोलवलं तुम्हाला दारू प्यायला? तरी सांग. कोणी? नाही सोनाली माझी. तुमची बायको पागल आहे का? मला नाही माहिती. तर दादा केक अनबॉक्सिंग करतोय. बघू केक म्हणजे काय आहे. कसा केक आहे? सोन्याला ओरडलेली ताट रेडी केलंय. अरे म्हातारा मानले का नाही? आता बर्थडे सेलिब्रेशन चालू होत आहे गाईज. फोटोशूट चालू आहे. तुम्हीच हसवा त्यांना. तुमच्यासारखी स्माइलच नाही त्यांची एवढी मोठी. मेंबर्स अजून आलेले आहेत. खूप लेट आलात पण तुम्ही लोक. बिर्याणी आले. कोमा हसून दाखव. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर काका. हॅपी बर्थडे टू काय काय मागवलेस दादा तू? काय काय मागवलं? बिर्याणी. कोणती कोणती बिर्याणी? व्हेज, चिकन आणि मटन. कोमल पण आले बर्थडे ला. कोमा काय बोलशील? हाय फ्रेंड्स. चाय पिलं. आम्ही बिर्याणी खायला. आम्ही खोटं बोलतो. आम्ही बड्डे नाही, आम्ही बिर्याणी खायला. हा खरं आहे. कारण की कोमा एकमेव व्यक्ती आहे जी आमच्या घरात खाऊ शकते आणि खाण्यासाठी येऊ शकते. आपण मी खूप कमी खाल्ले, फक्त खायला लागतो. आणि अंगाला लागत नाही. अंगाला लागत नाही आमच्या. तो मटन आहे, तो मटन खाईल का? चालली का? चालली. बाय बाय. रात्रीचे 11:30 वाजले आणि आता सगळे हळूहळू चाललेत आपापल्या घरी. बघ. हा हा बोल. हा जेवण झाले आता. पाहुणे सगळे निघाले आणि मी आता इथं सगळं उचलते. हा तुम्ही बरोबर बोलताय. पॉइंट वाईज. तुझ्यासारखीच आहे ना सेम. तेवढं काय समजलं? बाय.